पनवेल महापालिका हद्दीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुरामुळे विविध योजनेअंतर्गत विकास कामांचे भूमिपूजन होत आहेत. प्रभाग 1 मधील पिसारवे गावातील तलावाचे अमृत योजनेच्या माध्यमातून सुशोभीकरण करण्यात येत असून त्याचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान येणाऱ्या काळातही जनतेला जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिले. पनवेल महापालिकेच्या आपल्या या पिसारवे गावाच्या तलावाचं आज सुशोभीकरणाचं भूमिपूजन होत आहे. सगळ्यात आधी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पिसारवे गावाच्या 11,33,67,169 रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं असं आपण सर्वांच्या समोर जाहीर करतो. खरं तर आपल्या अवतीभोवती आपण जर पाहिलं तर इथे आपल्याला अजूनही शहराची जी वर्दळ आहे त्या वर्दळीपासून आपण दूर आहोत. पण महापालिकेचा भाग तर आपण बनलेलो आहोत, त्यामुळे कधी ना कधी आपल्या परिसराचा विकास हा होणारच आहे. पण तो विकास जर नियोजनबद्ध झाला, त्याला काहीतरी प्लॅनिंग आहे असा झाला, नाहीतर मग एक रस्ता आहे तो चांगला 15 फूट मोठा आहे आणि पुढे गेल्यावर तो जर 8 फूट झाला तर 15 फुटावरून जाणारी गाडी 8 फुटावरून समोरच्या गाडीला पास करून देऊ शकत नाही. याला म्हणायचं नियोजनबद्ध विकास. का 15 नाही, 20 ठेवूया, 30 ठेवूया, याला म्हणायचं नियोजनबद्ध विकास. आपापल्या गावामधलं गटाराचं पाणी कुठं जाणार? रस्त्यावर तर वाहणार नाही ना. माझ्याकडे चांगली गाडी असेल पण ती गाडी ठेवायला मला जागा नसेल. माझ्याकडं 6 चांगली बुटं असतील पण ती रोज चालता चालता भांडी धुतली, बाकी सगळं काय केलंय त्या चिखलातून जाणार असली तर त्या विकासाला नियोजनबद्ध विकास म्हणणार नाही. माझ्या घराच्या आतमध्ये गेल्यावर मला सगळं चांगलं सुख मिळेल, पण घराच्या बाहेर पडल्यावर सुद्धा मला तसंच वाटलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती आपण पाहतो अनेक ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या चांगल्या सोसायटी आहेत. त्या सोसायटीच्या कंपाऊंडच्या आतमध्ये गेलो की असं वाटतं स्वर्ग असेल तर तो त्याच ठिकाणी आहे. तर त्या स्वर्गातून कधीतरी बाहेर पडायला लागेल, रोज पडायला लागेल. रोज बाहेर पडल्यानंतर आत आणि बाहेर फार फरक नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या विकासाला आपण नियोजनबद्ध विकास म्हणू शकतो. आणि असा विकास या पनवेल महापालिका परिसराचा झाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळेच जण कटिबद्ध आहोत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास. शहरांचा जसा विकास होईल तसाच ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. अगदी आज शहरात असलेल्या सगळ्या सुविधा इथे लागणार आहेत असं नाही, पण आज जर त्यांना आम्ही सुरुवात केली तर येणाऱ्या कालावधीमध्ये त्याची आवश्यकता ही आम्हाला निश्चितपणाने लागणार आहे. या दिशेनं विचार करणं याला म्हणतात नियोजन करणं, याला म्हणायचं नियोजनबद्ध विकास. आणि म्हणूनच आपण मगाशी हरीश म्हणाले तसं की सगळ्या गावांमध्ये जवळपास 170 कोटी आपल्या सिवरेज म्हणजे या ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या, म्हणजे आपलं ड्रेनेजचं पाणी या ठिकाणी निघून जाईल, ड्रेनेजचा आपला हे निघेल. 130 कोटीच्या आसपास पिण्याच्या पाण्याची योजना की ज्याच्या माध्यमातून आपल्याला सतत पाणी मिळत राहील. आता या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या पाताळगंगा या ठिकाणी आपल्या ट्रीटमेंट प्लॅन्ट त्याचं काम झालंय, तिथून पिण्याच्या पाण्याच्या लाईनचं काम चालू झालंय. त्याचा पाठपुरावा मागच्या काही कालावधीत केलाय आणि पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत त्याचं पाणी पाईपलाईनने आपल्या परिसरापर्यंत येऊ शकणार आहे. या अशा पद्धतीचं नियोजन ते नियोजन करत करत त्यातून पुढे आपल्या गावाच्या परिसरामध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा हे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे. आणि केवळ पिसारव्यासाठी नाही, त्या पिसारव्याच्या बरोबरीनं या सगळ्या गावांमध्ये जे आपण म्हणतो 29 या ठिकाणी ग्रामपंचायती गावं, या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्यासाठी भारतीय जनता पार्टी ही सातत्यानं आग्रही राहिलेली आहे. उद्या जर मोठे रस्ते झाले, गटारं झाली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली, चांगल्या सार्वजनिक सोयी सुविधा झाल्या तर लोक अधिक संख्येनं या ठिकाणी राहायला येतील. मी केनी सिटीचा उल्लेख केला किंवा अशा अन्य वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योजक आता आपल्या सगळ्या गावांच्या अवतीभोवती आलेले आहेत. आता या सगळ्यांना जर चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या तर त्यातून आपल्या जागेचा सुद्धा भाव वाढतो. आपल्या या ठिकाणी
या जागेची किंमत वाढते आणि त्या माध्यमातून आपल्याला जर तिथे काही छोटा मोठा दुकान टाकता आलं तर त्यातून 4 पैसे जास्त मिळतात, पण कोणाकडे तेवढा धीर नसतो, मग आपण 50-50 मध्ये देतो. कधीतरी एखादा स्वतःच सगळं किडनी सिटी सारखं बांधतो, नाही तर बाकी सगळेच जण 50-50 तुझा तू बांध, तू खर्च कर, मला एवढे आणून दे, अशी प्रवृत्ती आपल्याकडे अजूनपर्यंत जास्त आहे. पण या सगळ्यामध्ये आपण या परिसरामध्ये आहोत. आपण नाव सांगतो दिबा पाटील साहेबांचं, का ज्यांनी आपल्या परिसराला आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या हक्कासाठी लढायला, जगायला शिकवलं. आणि त्यामुळे त्यांचं नाव जर आम्ही लावतो, त्यांच्या नावासाठी इतका मोठा लढा आपण दिला की राज्याच्या आपल्या सरकारनं त्यांचं नाव देण्याचा ठराव पास केला आणि आता तो केंद्र सरकारच्याकडे गेलाय. आणि लवकरच त्या विमानतळाच्या नामकरणाचा या ठिकाणी लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण होणार आहे. हा आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अस्मितेचा विषय आहे, विजय आहे. हा विजय झाला याचा अर्थ काय झाला, का आम्ही त्यांच्या लढ्यातून हे मिळवलेलं आहे, का आमच्या नेत्याचं नाव आमच्या परिसरामध्ये जग ज्या विमानतळावर उतरणार त्याला मिळणार आहे. जग विमानातून त्या ठिकाणी उतरणार आहे, तर तिथं उतरल्यावर पुढे ज्यांच्या नेत्यांचं नाव त्या विमानतळाला दिलंय त्या लोकांनी किती प्रगती केली हे सुद्धा कोणाला तरी अभ्यास करावा असं वाटेल, त्याची सुद्धा कोणाला तरी माहिती घ्यावीशी वाटेल. आणि त्यावेळेला मग काय तलावाची गरज आहे, काय आम्हाला मोठ्या सुविधांची गरज आहे. होतो ना इतकी वर्ष आम्ही, आमचं म्हणणं आहे तुम्ही भाग देताना भाग नका देऊ, आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी 5 वर्ष टॅक्स माफ करा, 10 वर्ष टॅक्स माफ करा, नाही आम्हाला टॅक्स काहीच भरायचा नाही, सुविधा ही आम्हाला सगळ्या पाहिजे. तर असे कोणीतरी दिशाभूल जे करतात त्यांना सुद्धा आपल्याला योग्य वेळी शांतपणानं पण उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला अवास्तव आवाजवी टॅक्स लागू नये याची काळजी निश्चितपणानं भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते घेणार आहेत. पण आपण जर आपल्या केबलवाल्याला आपण पैसे दिले नाही तर आपल्या घरात केबल दिसणार नाही. आपण जर मोबाईलचा सिम कार्डचा बिल भरला नाही तर तो मोबाईल टाइम बघायला अलार्मसाठी कामाला येईल, मोबाईल म्हणून त्याचा उपयोग होणार नाही. तर प्रत्येक गोष्टीला किंमत आहे, हा ती वाजवी किंमत असली पाहिजे. कुणीही काही मागेल आणि आम्ही पण द्यायला सांगू असं घडणार नाही. त्यामुळे या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त सुविधा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत याची ग्वाही या निमित्तानं देतो. तर म्हणजे आमदार साहेबांचे उद्दिष्ट होते की ज्याप्रमाणे पनवेल शहर आहे, सिडकोने वसवलेले शहर आहेत, त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातील जी गावे आहेत ती शहराच्या आसपास यावी या उद्देशाने ही महापालिका या पनवेलमध्ये आणली. आणि आपण गेल्या 5-7 वर्षात बघता की विकासाची जी कामं आहेत, मोठ्या जोमाने कामं या ग्रामीण भागात जशी शहरी भागात चालले त्याच धर्तीवर ग्रामीण भागात चाललेले आहेत. या प्रभात एक साथीचं मला तर वाटतं 100 ते 200 कोटीची कामं झालेली आहेत. मग आमचे दानसर, करवला आणि कोयनावेले या ठिकाणी प्रत्येक गावाला 12-12 कोटी दिलेले आहेत. त्या अंतर्गत रस्ते, गटारा, स्ट्रीट लाईट ह्या एरियातले आपण बघितले असतील की रस्ते एक 8 ते 10 कोटी ह्या सर्व गावांना जोडणारे रस्ते आपण महापालिकेच्या मार्फत केलेले आहेत. ह्या गावातल्या पूर्ण प्रत्येक एरियात स्ट्रीट लाईट आपण दिलेले आहेत. ज्यावेळी जिल्हा परिषद ग्रामपंचायत होती त्यावेळी 2 ते 3 लाखाची कामं गावात होत होती, परंतु आज महापालिका आल्यानंतर या गावांचा चेहरा मोहरा बदललेला आहे. एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी या साहेबांच्या विचारावर इथं आल्यानंतर साहेबांनी ह्या जे गाव आहेत त्या ठिकाणी 24 ते 30 मीटरचे रस्ते आपल्याला दिलेत. त्यांच्यामुळं आज ह्या गावात या परिसरात जे जमिनीला भाव मला वाटतं 50,000 ते 1 लाख गुंठा होता साहेब, आज रोंजन या ठिकाणी 50 लाख रुपये गुंठा चालू आहे. आज आमच्या पिसावेला 20 ते 25 लाख गुंठा चालू आहे. घोटला 35-40 लाख रुपये गुंठा चालू आहेत. म्हणजे ह्या गावाचा एक वेगळ्या प्रकारचा विकास, रस्ते, पाणी या सुखसुविधा ते देतो, त्याचबरोबर आर्थिक विकास
ह्या गावातला झाला पाहिजे आणि त्या दृष्टीने साहेबांनी या ठिकाणी वेगवेगळी विकासाची कामं केलेली आहेत. आम्हाला महत्वाचे सहकार्य केले साहेबांनी. आज आम्ही एक केडी सिटी म्हणून प्रकल्प एका महिन्याच्या कालावधीत आम्ही त्याची ओपनिंग करत आहोत. त्या ठिकाणी चांगले रस्ते, मोठे मोठे रस्ते आणि महापालिकेत ज्या प्रकारची कुठल्याही प्रकारची जी आम्हाला सहकार्य लागेल त्या प्रकारचे सहकार्य साहेबांच्या माध्यमातून, या महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगल्या प्रकारचे सहकार्य त्यांनी दिले. त्यामुळे नक्कीच एक देशात एक मगरपट्टा आहे आणि दुसरा प्रकल्प शेतकरी बनवलेला एक प्रकल्प म्हणून आमचा एक केनी पट्टा या लवकरच या ठिकाणी एक साहेबांच्या कृपेने आम्हाला तोही प्रकल्प चालू होणार आहे. ह्या विभागात आज आपण या ठिकाणी पिसारे ठिकाणी एक 11,33,00,000चा जवळशेट आपण तलावासाठी एक पैसे घेतलेले आहेत. आज 11,33,00,000चं आज इथे हे घेतले. तलावात आम्ही 5 कोटी घेतले. चाबू शेठची मागणी आहे की आम्हालाही पाहिजे, म्हणजे या ठिकाणी बरेचसे आमच्या सतत मागे आहेत. 5-6 वाजले का प्रत्येक गावात पोहोचणार एक व्हिजिट असली का प्रत्येक 6 वाजल्यापासून त्यांची व्हिजिट चालू होते. ह्या गावात काय काय समस्या आहेत प्रत्येक समस्येचा आम्ही एक प्रोग्राम बनवला आहे. आज पिसारेचा नंबर आलाय, तलोजा मजकूरचा आमचा शिल तलाव आहे, आपली 7-8 तलाव आम्ही ह्या प्रोग्राम मध्ये घेतले जात. पिसारेचा नंबर लागले, नक्कीच आपल्या इरोलीला सुद्धा लवकरच तलाव मंजूर होईल. ज्या ज्या ठिकाणी आमचे प्रोग्राम चालू आहेत पार्टनरशिपच्या माध्यमातून आम्ही सतत त्या प्रकारची कामं करीत असतो. आज प्रत्येक सोयीसुविधा आज गावात आपण देण्याचे काम आज साहेबाई ही सत्ता आल्यानंतर जो अडकलेला काम होतात, शेवरेज लाईन आणि पाईपलाईन 200 कोटीची प्रत्येक गावात शेवरेज लाईन आणि पाण्याच्या टाक्यांनी पाईपलाईन म्हणजे 350 कोटी या पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागाला मिळाले आहेत. नक्कीच या गावांचा एक वेगळा विकास म्हणजे साहेबांनी जे स्वप्न केले की आमची गावं शहराच्या बरोबरी आले पाहिजे, त्या दृष्टीने मग इथले तलाव चांगले झालेले आहेत. इथले गटर लाईन, आता गटर लाईन शेवरेज लाईनची कामं होणार आहेत. इथले कॉन्क्रीट रस्ते आपण घेतलेले आहेत. ज्या ज्या सुविधा गावाच्या विकासासाठी पाहिजेत त्या पूर्ण सुविधा आपण एक 5 वर्षाच्या कालखंडात या महापालिकेच्या मात्र आर्थिक म्हणजे कुठली कामं करण्यासाठी पैशाची महत्वाची गरज असतो, परंतु कमी पैसा असून महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो यांच्या मार्फत ह्या पनवेल तालुक्याचा विकास करण्याचं काम साहेबांच्या मार्फत आपण केलेलं आहे. आज आपण जवळ कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर ह्या महापालिका बघतो, त्या ठिकाणी जो आज 20-25 वर्षात विकास झाला नाही. आपला एक 5 वर्षाच्या कारकिर्दीत 2 वर्षे करोना काळात गेली तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं एक मुख्यालय नवीन धर्तीवर मुख्यालय आपण केले आहेत. आरोग्याचे उपकेंद्र, आरोग्य केंद्र प्रत्येक ठिकाणी केले. शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या सुखसुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत. त्या दृष्टीने पनवेलचा जो विकास आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आपण भरपूर विकास केले. आणखी चांगला विकास आपण करणार आहोत आणि या ठिकाणी आपण सर्व आले. परत एकदा आपला मी धन्यवाद देतो आमदार साहेब, आपलाही धन्यवाद देतो की आपण आमच्या विनंती सर्व ग्रामस्थांच्या विनंती मान देऊन इथे आलेत. आज भूमिपूजन केलेलं आहे. नक्कीच तुम्ही देत राहता. आमच्या आणखी मागण्या आपल्याकडे परिस्थितीत असतील त्याही आणखी आमच्या मागण्या पूर्ण करायला अशा व्यक्त करतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.